नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, चीनमध्ये नुकतेच HVMP ह्या व्हायरसची लागण नागरिकांना होत आहे। HVMP व्हायरस हा एक संसर्गजन्य आजार असून अनेक लोकांना त्याची लागण होऊ शकते। त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये प्रतिबंधात्मक प्रणाली तयार करण्यात आली आहे। मित्रांनो, हा संसर्ग कोरोनासारखाच असून एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना काही सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत। HVMP व्हायरसची तीव्रता कोरोनापेक्षा कमी आहे, तसेच यामुळे होणारे मृत्यू दर सुद्धा अत्यंत कमी आहे। यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय केल्यास यापासून सर्वजण दूर राहू शकतात। HMPV हा आजार विषाणूजन्य असल्यामुळे याची लागण लवकर होत असते। HMVP या आजाराची लक्षणे म्हणले तर सर्दी होणे, शिंका येणे, घसा खवखवणे तसेच खोकला येणे ही प्राथमिक लक्षणे HMVP व्हायरसची आहेत। खोकला आणि शिंकाद्वारे या आजाराची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत असते। त्यामध्ये काही प्रतिबंधात्मक उपाय महाराष्ट्र शासनाने सुचवले असून यामध्ये HMPV व्हायरसपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सर्वात अगोदर मास्कचा उपयोग केला पाहिजे। गर्दीत जाणे टाळावे, तसेच इतरांपासून अंतर हे 3 ते 6 फुटाचे अंतर ठेवावे व नंतरच संभाषण करावे। पाणी सॅनिटायझरने किंवा साबणाने सतत हात धुवावेत। HMPVची लागण झालेला व्यक्ती 5 ते 6 दिवसात किंवा 10 दिवसापर्यंत ठीक होऊ शकतो। या व्हायरसवर अजून सध्या तरी कोणतीही लस उपलब्ध नसून शासनाद्वारे घालून देण्यात आलेल्या नियमाचे पालन केल्यास या आजारापासून सर्वांचे संरक्षण होऊ शकते। तसेच मित्रांनो, या आजारापासून दूर राहण्यासाठी जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील अशा वेळेस तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून शिंकण्याचा प्रयत्न करावा। तसेच साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा। तसेच ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा। तसेच मित्रांनो, भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घेतल्यास या आजारापासून आपल्याला संरक्षण मिळू शकते। तसेच मित्रांनो, इतर व्यक्तीच्या हस्तामध्ये हात देणे पूर्णपणे टाळावे। तसेच आजारी लोकांशी जवळचा संपर्क करू नये आणि डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये।